आम्ही धम्मप्रचारासाठी भिक्षू बनलो म्हणून. ठरलेलं उत्तर आहे आणि सर्वात लबाड उत्तर आहे, सर्वात खोटं उत्तर आहे. का तर बुद्धाची भूमिका काय? अरे तुला तुझेच डोळे उघडले, तो आता दुसऱ्यांचे कसे उघडणार? सम्यक दृष्टी तुझ्याजवळच आलेली नाही, तू दुसऱ्याला काय दृष्टी देणार? म्हणून जो खऱ्या अर्थानं भिक्षू झाला असेल तो काय विचार करेल? मला सम्यक दृष्टी लाभावी म्हणून मी भिक्षू बनलो आहे, आणि ती सम्यक दृष्टी माझी सतत वाढत जावी म्हणून मी भिक्षू बनलो आहे. मग मला जेवढं दिसायला लागले तेवढं मी दुसऱ्याला सांगायला लागेल. हे माझे धम्मप्रचाराचं काम आहे. का लागली सारी धम्मप्रचाराची मक्ती घेऊन मी धम्मप्रचार करेल यासाठी भिक्षू बनलो? हा खोटेपणा आहे. काही लक्षात येतं आपल्याला? आता जर भिक्षूंची इथे अवस्था आहे तर उपासकांच्या बद्दल काय बोलायचं? अनेक उपासकांनी तर दीक्षाच घेतलेली नसते, जन्मानं बौद्ध. जन्मानं बौद्ध असून त्यांचे डोळे उघडलेत कुठे? पण मला माझे डोळे उघडायचे, मला सम्यक दृष्टी प्राप्त करून घ्यायची, हा विचारच कोणाच्या डोक्यामध्ये नाही. हा आम्हाला येतं का? अमुक पुस्तक वाचलं, त्रिपिटकातलं ते वाचलं, इतर ग्रंथातलं ते वाचलं, युरोपियन लोकांची पुस्तकातली खूप काही वाचलं. आता आम्हाला आणखी शिकण्याची काय गरज आहे? ही साधारणतः शिकलेल्या बौद्धांची भाषा आहे आणि हे त्यांचं अज्ञान बोलतो आहे, आंधळेपण बोलतो आहे असं पण खुशाल समजून जायचं. का तर सम्यक दृष्टी प्राप्त करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये नाही. जे बुद्धानं पहिलं पाऊल टाकायला सांगितलं तेच तुम्ही पाऊल उचललं नाही. तुम्ही नुसत्या त्या शब्द भांडारामध्ये, त्या तत्वज्ञानाच्या गदारोळामध्ये अडकून पडलेले आहात. इकडे नाही तिकडे नाही, कुठेच नाही. म्हणून मार्गही बरोबर नाही आणि इच्छाही नाही. तर बाबासाहेबांनी इथे पुढे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. छोटंसं प्रकरण आहे, जास्त मोठं नाही. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादी बालकही योग्य मार्ग स्वीकारते, परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यायोग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंब करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान असले पाहिजे, असं काही त्या बालकामध्ये असत नाही. हे आनंदा, यथार्थ भिक्षू कुणाला म्हणता येईल? बाबासाहेब लागलीच पुढे प्रश्नच मांडलेला. बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे, बुद्धिपूर्वक कोणते अशक्य आहे, ह्या ज्ञानावर ज्यानं प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. बुद्धीला काय शक्य आहे, बुद्धीप्रमाणे काय अशक्य आहे, हे केव्हा कळू शकतं? सम्यक दृष्टी असेल तर, जसं आहे तसं जाणण्याची ताकद वाढवली तर. जर ती ताकदच वाढवली नाही तर कुठे आपला बुद्धाची मूर्ती दिसली की आपण त्याला बुद्ध समजून चालू. खरा मनुष्य त्याला बुद्ध नाही समजणार. एक प्रतीक आहे, एक वस्तू आहे. आपण कुठल्या विहारामध्ये गेल्यावरती कसं काय वागता? चार माणसांच्या बरोबर आपण विहारामध्ये गेलात, प्रवेश केला. एक दोन माणसं आपली पटकन गुडघ्यावरती बसतात, समोरच्या मूर्तीला प्रणाम करतात, बरोबर. दुसऱ्यांचा काही नाही इलाज नसतो, ते सुद्धा आपलं तसंच करतात. यापैकी कोणाच्या जवळ सम्यक दृष्टी आहे सांगा मला? हा वरवरचा औपचारिक भाग झाला, देखावा. पण त्या कोणाच्या जवळ दृष्टी नाही हा त्याचा अर्थ आहे.
मूर्ती बुद्धाचं अस्तित्वच नाही मुळामध्ये, प्रश्न मिटला. तुम्ही सारी सजावट केलेली आहे, सत्य त्याच्यामध्ये काहीच नाही, आभास आहे फक्त, देखावा आहे फक्त. आणि त्या देखाव्यामध्ये तुम्ही विशिष्ट प्रकारे वागण्याचा सुद्धा देखावा करता. काही लक्षात येतं? आणि तुमच्याबरोबरच्या कोण्या माणसानं समजा तसा प्रणाम केला नाही तर बाकीच्यांच्या भुवया उंचावतात, अरे हा काय श्रद्धावान दिसत नाही आहे ना. म्हणजे तिथल्या तिथे कलुषित भावना निर्माण झाली, अरे हा मनुष्य चांगला नाही. तुमच्या मनात ही भावना निर्माण झाली, ती सुखाची भावना आहे की दुःखाची? दुःखाची. तत्काळ क्षणात दुःख निर्माण केलं तुम्ही. आणि कुणी त्याला टोकलंच, कुणी त्याशी बोललाच तसं, तर त्यालाही दुःख झालं. आणि बुद्ध म्हणतात बुवा सुख निर्माण करायचं, दुःख नका करू निर्माण. दुःख निर्माण करणं पाप आहे. तर आपण तिथे सुद्धा पाप करून मोकळे होतो की नाही? विहारामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपण पाप करतो की नाही हा सवाल आहे आपल्या पुढे. आहे ना गंमत जम्मत. मग शेवटी लोकांच्या दबावामुळं माणसाला करावं लागतं, ही दुसरी आगतिकता आहे. म्हणून माझ्या सरकारने त्याच्यातून पळवाट काढलेली आहे. कुठल्याही कार्यक्रमात पूजा करायची असेल, हार वगैरे घालायचे असेल, ते मी शक्यतो उपासकांना करायला सांगतो, मी काही उठत नाही. अगदीच काही नाईलाज असेल तर मग लोकलज्जेस्तव करावं लागतं, जरा लोकांना बरं वाटलं पाहिजे म्हणून. पण अंदरकी बात हे आहे, अशा कुठल्याही वरवरच्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही. औपचारिकता मला मंजूर नाही. मूर्तीच्या पुढे बसून ध्यान केलं पाहिजे मला मान्य नाही. नाही करत मी तसं. हा सारा मानसिक मामला आहे, मानसिक जगत आहे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मात्र थोडंसं आपण याचं मर्म जाणण्याचा प्रयत्न करू. जे याच्यामध्ये आलेलं नाही ते आपल्याला पाली ग्रंथातून मिळवावं लागेल. पहिलं ज्ञान माणसाला झालं पाहिजे, जे आपण सुरुवातीला लक्षात घेतलं की मनुष्य म्हणून माझ्याजवळ काय आहे, कोणती शक्ती आहे? ती फक्त मनाची शक्ती आहे. माझी श्रीमंती, माझं आरोग्य, माझं रूप काही कामाचं नाही, ती माझी शक्ती नाही. माझं शक्तिस्थान एकच आहे, ते म्हणजे माझं मन. हे सत्य प्रत्येक माणसाला शिकावंच लागतं. फक्त देवाला मानणारी माणसं या गोष्टीकडे ढुंकूनही पाहत नाहीत, स्वतःकडेच पाहत नाहीत ते. नंबर 2ची गोष्ट, माझं मन ज्या पद्धतीनं विचार करतं त्याप्रमाणे माझं वागणं होतं. माझं सारं नियंत्रण, कंट्रोल त्या मनाच्या हातामध्ये आहे, माझ्या हातामध्ये नाही. आणि म्हणून मला माझ्या मनाला नियंत्रित करण्यासाठी ताकद वाढवली पाहिजे, शक्ती वाढवली पाहिजे. मनानं माझा वापर करू नये, मी मनाचा वापर केला पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. मला मनाचं मालक व्हायचं आहे, मनाचं गुलाम राहायचं नाही. आणि जी माणसं ईश्वर वगैरे यांना मानतात ती मनाचे गुलाम असतात आणि त्यामध्ये ती पूर्णपणे वाया जातात, त्यांच्या पदरात काहीही पडत नाही. ही दुसरी गोष्ट. मग माझ्या मनाचं मला मालक बनायचं आहे आणि मालकासाठी मालक बनायचं की मला सुखाने जगायचं आहे. आणि हे सुख दुःख बुद्धानं म्हटल्याप्रमाणे मनुष्य निर्माण करतो, हे सत्य लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सत्य लक्षात घेतलं की मग बुद्धानं सांगितल्याप्रमाणे मला दुसरा विचार करायचा आहे, तो लक्षात घ्यायचा आहे की वागायचं कसं आणि कसं नाही. तिथे कुशल आणि अकुशलाचा विचार येतो. म्हणून सम्यक दृष्टीतलं पहिलं पाऊल मध्यम निकायामध्ये ते सूत्र आहे. नववं सूत्र आहे सम्मा दिठ्ठी सूत्र, हे त्याचं नाव आहे.
सम्यक दृष्टी सूत्र. त्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे, कुशल अकुशल जाणणं, कुशल अकुशलाचं मूळ जाणणं, म्हणजे आपण जीवनामध्ये जसं वागतो त्या प्रत्येक वागण्याचं मूळ जाणणं, हे सम्यक दृष्टीतलं पहिलं लक्षण आहे. सुरुवात होते तिथून सम्यक दृष्टीची. आणि आपल्या जगात पाहायला मिळतं की मनुष्य आपण कसं वागतो आणि कसं नाही याचा अजिबात विचार करत नाही. कट्टरता त्यांच्यामध्ये येते त्या सवयीला मानण्याची. लहानपणी बालक जन्मास येतं अज्ञानामध्ये, कुटुंबामध्ये ते राहतं, कुटुंबामधून सर्व प्रकारच्या त्याच्या संगोपनाला सहाय्य होतं, सर्वांचं सहकार्य लाभतं, कमी जास्त काही झालं तर सर्वांची मदत लाभते, ज्या काही आपल्या भौतिक गरजा आहेत त्या भौतिक गरजा सहजपणे भागवल्या जातात, सुखानं झोपता येतं. असं हे सुरक्षित जीवन कुटुंबामध्ये लाभतं. आणि मग त्या जीवनामध्ये ते लहान बालक मोठं होत असताना, त्याच्या बुद्धीचा विकास होत असताना, मोठी माणसं ज्याप्रमाणे वागतात, ज्याप्रमाणे विचार करतात, ज्याप्रमाणे बोलतात तसंच ते शिकतं. म्हणून हिंदी बोलणाऱ्या माणसाच्या घरात कोणीही मराठी बोलणारं मुलगा जन्माला येत नाही. ते हिंदीच बोलायला लागतं. का बोलायला लागतं? आईबाप बोलतात, ते संस्कार घडतात, त्यांची विचार करण्याची पद्धती त्याला समजते, बोलणं त्याला समजतं, ते सारं त्याला चांगलं वाटतं, सोयीचं आहे, सुखाचं आहे, उत्तम आहे, म्हणून त्याच्यामध्ये तो लक्ष देतो आणि ते आत्मसात करतो. मग त्याला धर्मही तिथूनच मिळतो, रीतिरिवाजही तिथूनच मिळतात, हे वेगळेपण जे आहे हे त्याला तिथूनच मिळतं. आणि त्या वेगळ्या विचारांनी, त्या वेगळ्या भावनांना मनुष्य निर्माण होतं. म्हणजे अज्ञानाचा विकास झाला, त्याचं स्वतःचं काहीच नाही, कुठली गोष्ट त्यानं तपासून घेतली नाही, विचार करून घेतलेली नाही, बरोबर आहे की चूक आहे हे पाहिलं नाही, ऑटोमॅटिक घेतलं. आणि ऑटोमॅटिकची माणसाला सवय होऊन जाते आणि त्या सवयीचा मनुष्य गुलाम बनतो. म्हणून ज्या कुटुंबात मूल जन्मास येतं त्या कुटुंबातल्या सवयी, तिथल्या चालीरीती, तिथली भाषा, तिथले श्रद्धाविश्वास हे सारे त्याच्या डोक्यामध्ये भरतात आणि त्याला सवय लागल्यामुळं त्याच्या जीवनाचं ते एक अभिन्न अंग बनतात. अशा तऱ्हेनं मनुष्य सवयीचा गुलाम होतो. काही लक्षात आलं? आणि मग त्याची दुसरी सवय ही डोक्यातमध्ये भरलेली असते, आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं सर्व काही. मग त्याला फक्त तेच आपलं वाटतं, त्याच्यापेक्षा वेगळं जे दिसतं ते त्याला चुकीचं वाटतं, ते त्याला विरोधी वाटतं. आणि अशा प्रकारे दोन धर्माच्या माणसामध्ये विरोध निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो. एकमेकाला समजून घेण्याची ताकद अजिबात उरत नाही. आपलं बरोबर आहे की चूक आहे पाहण्याची हिंमत होत नाही. आणि अशा पराकुटीच्या धार्मिक श्रद्धांच्या आंधळेपणामध्ये मनुष्यजात अडकलेली आहे आणि म्हणून ती दुःखच निर्माण करते, सुखाचा मार्ग स्वीकारत नाही. काही लक्षात येतं आपल्याला? ही सायकॉलॉजी आहे, हे बुद्धानं स्पष्ट शब्दात मांडलेलं आहे. म्हणून मी जर कोणाला मारलं, कोणाचा अपमान केला, कोणाच्याबद्दल वाईट विचार केला तर दुःख निर्माण होतं, हे माणसाला कळतं. पण तरी तो दुःख निर्माण करायचं सोडत नाही. उलट धर्माच्या नावानं इतरांना ठार मांडण्यापर्यंत त्याची मजल जाते. अतिरेकी बनतो तो. धर्माच्या त्या अहंकारानं इतका उन्मत्त बनतो, मुजोर बनतो की त्याला दुसऱ्याच्या जीविताची सुद्धा किंमत वाटत नाही. तो तिथे त्याला ठार मारून महाभयंकर पाप करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. याची स्थिती आहे. काही प्रत्यक्ष करतात, काही बोलून करतात किंवा नुसते बोलून दाखवतात, आणि काही आपल्या डोक्यामध्ये तशाच प्रकारचे विचार बाळगून वावरतात. त्यामुळे ते समाजामध्ये कधीच माणसाला मनुष्य म्हणून पाहत नाहीत.
ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि याचे सर्व परिणाम प्रत्येक धर्मातल्या माणसावरती झालेले असतात. बौद्ध समाजावरती तेच परिणाम झालेले आहेत, त्याच्यापेक्षा वेगळे परिणाम झालेले नाहीत. कारण यापेक्षा वेगळं जीवन जगण्याची प्रथा त्यांच्या कुटुंबामध्ये नाही आहे. या प्रकारे वेगळं जीवन जगण्याची ती प्रथा त्यांच्या विहारामधून जन्मास आलेली नाही. अशा प्रकारे जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान थोडंसं लक्षात घ्या. तमाम बौद्ध समाज या अंधश्रद्धेमध्ये अडकलेला आहे आणि तरी ते स्वतःला बौद्ध म्हणतात. हा तर आणखी कहर झाला. म्हणून ज्यामधून दुःख निर्माण होतं ते पाप ते मी करणार नाही, ते अकुशल ते मी करणार नाही. ज्यामधून सुख निर्माण होतं ते पुण्य, ज्यामधून सुख निर्माण होतं ते सुख मी तेच करेल, दुसरं करणार नाही. अशा प्रकारची मानसिकता निर्माण होणं म्हणजे सम्यक दृष्टीची सुरुवात होणं. पहिलं अंग आहे सम्यक दृष्टीचं. जर हे नाही कळलं तर काही कळणार नाही. बुद्ध धर्माच्या मार्गाने आपली वाटचालच होणार नाही. आपण फक्त नावानं बौद्ध म्हणू. मी त्याला म्हणतो कन्व्हेन्शनल बुद्धिस्ट, सोयीस्कर बौद्ध. जेव्हा सोयीचं असेल तेव्हा बौद्ध, जेव्हा नसेल तेव्हा मग बाकी काही. त्या सोयीस्कर बौद्धांची संख्या आपल्याकडे प्रचंड आहे. ते खऱ्या अर्थानं बौद्ध झालेले नाहीत. हे पहिलं आहे. मग कुशल कसं निर्माण होतं, अकुशल कसं निर्माण होतं, त्याचं मूळ काय? मला अनेक गोष्टी हव्या हव्याशा वाटतात. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. काय नको असतं माणसाला सांगा भाऊ. जगामध्ये, मार्केटमध्ये, या विश्वामध्ये जे जे काही उपलब्ध आहे त्यातलं काय माणसाला नको असतं? याच्यावर मला काही अडलेलं नाही असं किती लोकांना वाटतं? नाही, प्रत्येक गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि या पाहिजेच्या मागे मग तो धावत राहतो. मग असं मिळत नाही का, मग तसं मिळवू. तसं मिळत नाही का, आणखी काय करू. तसं मिळत नाही का, आणखी कोणाचं सहाय्य घेऊ, परंतु मिळवूच. मग अशा तऱ्हेनं आपल्याला जे पाहिजे त्याच्या मागे येन केन प्रकारेण अशी भावना बाळगून वाटेल ते उलटं पालटं करून मनुष्य जेव्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं आचरण अकुशल बनतं. त्यातून दुःख निर्माण होतं. कोणाला तरी पीडा होते, कोणाला तरी त्रास होतो, कोणाचं तरी नुकसान होतं आणि आपली भावना संतोषाची नसते. अरे मिळालं आहे, मग आता पुष्कळ झालं का? नाही, आणखी मिळालं पाहिजे. मग आता भागलं का? नाही, आणखी मिळालं पाहिजे. त्याला कधीही मर्यादा नसते. म्हणून उद्योगपतीनं किती श्रीमंत व्हायचं आहे का काही मर्यादा? आणि CEO म्हणणारे जे काही खास वर्गाचे लोक आहेत, CEO माहीत आहे ना, त्यांनी किती पगार घ्यायचा आहे का मर्यादा? अरे तो काबाड कष्ट करणारा मजूर 8-8, 10-10 तास काम करतो, त्याला 200-300 रुपये मिळणं मुश्किल होऊन बसतं. आणि ते एवढे कष्ट केल्यानंतर त्या कष्टामध्ये त्याची जेवढी एनर्जी खर्च झाली ती पुन्हा रिकूप करण्यासाठी, ती पुन्हा मिळण्यासाठी जे काही अन्नपदार्थ त्यांना खाल्ले पाहिजेत, जे इंधन त्यांना आपल्या शरीरामध्ये भरलं पाहिजे, त्यासाठी सुद्धा त्याला ते पैसे पुरत नाहीत. ही परिस्थिती एकीकडे आहे. आणि दुसऱ्याकडे तुम्ही करोडो रुपयाचा पगार घेता. काही लक्षात येतं? हे पाप नाही? कोणत्या पुण्यामध्ये बसतं मला सांगाय? जगाचा व्यवहार आहे. लोकांना ते पटतं. त्या घेणाऱ्याला लाज नाही आणि देणाऱ्याला हजारपट नाही. ही अशी परिस्थिती आहे. ही विषमता जी मनुष्य समाजामध्ये आहे त्या विषमतेचं मूळ माणसाच्या लोभामध्ये आहे आणि त्या लोभाला मर्यादा नसतं. हा त्यातला घोटाळा आहे आणि ते दुःखाचं मूळ कारण आहे. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून आम्ही प्रत्येकजण या नाही त्या प्रकारानं दुःख निर्माण करीत राहतो. त्याला आपलं कॅपिंग नाही, मर्यादा नाही, सिलिंग नाही. लोभ नावाच्या भावनेला सिलिंग नसतं.
आणि ते सिलिंग घालावं म्हणून बुद्धानं काय सांगितलं? दान कर. दान करण्यामध्ये भावना कोणती असते की तूच एकटा जगत नाहीस, दुसरेही जगतात, त्यांच्या जगण्यामध्ये बाधा आणू नकोस, त्यांचंही जगणं सुकर होईल असा प्रयत्न कर, त्यांची किंमत कर, त्यांची दखल घे, त्यांनाही जगायचं आहे तुझ्यासारखंच. आणि म्हणून त्यांच्याही जगण्यामध्ये किमान व्यत्यय तरी आणू नको, किमान त्यांच्या ताटातलं तरी ओढू नकोस, त्यांना कमी पडेल किंवा त्यांना अडचण होईल असं तरी वागू नकोस. या पद्धतीनं तुला तुझा लोभ भागवणं शक्य आहे. तेव्हा तो मनुष्य सम्यक दृष्टीनं जगत असतो. आपल्या गरजा मर्यादित होऊन जातात आपोआप. शेवटी लागून लागून काय लागतं माणसाला? सर्वांनाच माहीत आहे. अन्न वस्त्र निवारा. किती वस्त्र लागतात? मी काही माणसं अशी बनले आहेत की त्यांच्या घरामध्ये वस्त्र ठेवायला जागा नाही. बघितलं? किती चपला लागतात? चपला ठेवायला जागा नाही एवढ्या. हा अनुभव आपला नेहमीचा. म्हणून काय लागत नाही, सारंच लागतं. आणि त्यातूनही गंमत अशी आहे, दुसऱ्याजवळ जे आहे ते तर अगोदर लागतं. म्हणून दुसऱ्याचं बघितलं की माणसाला ईर्ष्या येते. अरे त्याचं चांगलं आहे, मग मला मिळालं पाहिजे. आपण किती उत्तम ड्रेस केला तरी सार्वजनिक ठिकाणी नेहमी दुसऱ्याचा हा ड्रेस आपल्याला आवडतो. तसा असता तर बरं झालं असतं, आपला काही म्हणावं तेवढं चांगलं. ही भावना आहे माणसाची. त्यामुळे लोभ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुःख निर्माण करतो, अकुशल बनतो, तो अकुशलच असतो. म्हणून बुद्धाने त्याच्यावरती उपाय सांगितला. दान करायला शिक, दुसऱ्याबद्दल मैत्री बाळग, त्याच्या सुखाची हिताची काळजी कर, लक्ष दे तिकडे, बेफिकीर राहू नये. अशा प्रकारे जर मनुष्य बेफिकर राहण्याची थांबली तर मनुष्य समाज अतिशय आनंदी, अतिशय सुखी होऊन बसेल. आणि तो आदर्श बौद्धांनी घालून द्यायचा. किमान आमचा समाज आणि आमचं कुटुंब असं स्थिर आहे, असं स्वच्छ आहे, त्या मर्यादेपर्यंत होणार, आम्ही संतुष्ट आहोत, आम्ही सुखी आहोत, हे घालून दिलं पाहिजे. एक तरी कुटुंब आपल्याला पाहायला मिळेल. कुटुंबामध्ये एकदा जेवायला गेलो होतो. जेवण झाल्यावरती त्या महिलेने विनंती केली, माझ्या मुलाला काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हटलं विचार. त्यांना प्रश्न काय विचारावं? बंधूजी म्हणे, मी कॉलेजमध्ये वगैरे होतो आणि मी आईला सांगितलं की मला दुपारी असं असं जेवण पाहिजे, मटणाचं जेवण पाहिजे. आई म्हटली नाही नाही आज करणार नाही, म्हणून नंतर कधी करेल, आजचा उपवासाचा दिवस आहे. हे ते मला काही माहीत नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि माझ्या आईनं माझं ऐकलं नाही म्हणे. मग आता मला सांगा की माझ्या इच्छेची माझ्या आईला काही किंमत नाही, तर हे काही बरोबर आहे का? धम्मामध्ये बसतं काय? आता सांगा तुम्ही. आणि माझी आई मला धम्म शिकवते म्हणे. आहे ना गंमत? माझी आई मला धम्म शिकवते, तिचंच वागणं धम्मामध्ये बसत नाही. तुम्ही काय बोलणार? अशी हुशारी माणसं आपल्याकडे असतात ना. चांगलं करण्यात हुशारी नाही, पण दुसऱ्याला गप्प बसवण्यामध्ये आपण हुशार असतो, पटाईत असतो. या माणसाचं हे अज्ञान जगातमध्ये बुद्ध प्रत्यक्ष आले तरी घालवू शकत नाहीत. आता देवादिकांचा पत्ताच नाही, त्यामुळे त्यांच्यापासून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. मग आता अशा ह्या विचारामध्ये अडकलेलं हे बालक पुढे चालून कसं जगणार आहे सांगा भाऊ? सगळीकडे त्याची वृत्ती काय पाहिजे? मला पाहिजे म्हणजे पाहिजे, जे पाहिजे ते पाहिजे म्हणजे पाहिजेच, तेच मी मिळवणार, त्याच्याच मागे लागणार. आणि ते जर कोणी दिलं नाही तर ते माझे शत्रू, ते माझे वैरी, ते माझ्या विरोधी. म्हणजे इथे प्रत्यक्ष तो आईला सुद्धा आपला विरोधी मानायला लागला.
काही लक्षात जमलं? मनुष्य म्हणून काही समज नाही. तर अशा ह्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळं कुशल अकुशल याचं ज्ञान जाणणं, असणं, मूळ कळणं ही सम्यक दृष्टीची सुरुवात आहे. त्याची बरीच अंग आहेत. मग त्याच्या पुढची जी अंग आहे दुःखमुक्तीकडे नेणारी, ती एकंदर पुढे 15 अंग आहेत. सम्यक दृष्टी सोपा मामला नाही. हे पहिलं अंग मी आपल्याला सांगितलं. पुढची ही 15 अंग सांगणं शक्य नाही, कारण त्याचा काही आचरणाशी संबंध आहे. ते करून बघितल्याशिवाय ते कळणार नाही अशी अंग आहे. नुसतं वाचून जरी दाखवलं आपल्याला तरी आपल्या डोक्यात शिरणार नाही. तरी वाचून दाखवतो मी तुम्हाला, किती शिरतं ते तुम्ही पहा. दुसरं अंग आहे आहार समुदय निरोध जाणणे. सारे शब्द डोक्यावरून वाहून गेले. आहार समुदय निरोध जाणणे गेले वाहून, एक शब्द कळत नाही. तिसरं अंग आहे 4 आर्य सत्यांचे ज्ञान. बौद्ध म्हणणारे त्याचा पत्ता नसतो बरं का. 4 आर्य सत्यमध्ये काय, काही तर लोक माझ्याशी वाद घालतात बुद्ध आणि त्यांच्या धम्मावरून. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये 4 आर्य सत्य नाकारली असं ठणकावून लोक सांगतात. ठणकावून. गेल्याच वर्षी मी ते दीक्षाभूमीवरती म्हणजे त्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये एका फार मोठ्या लेखकाच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. 4 पुस्तकांचं. फार मोठे लेखक आहे, विद्वान आहेत, प्रामाणिक मनुष्य, फार मोठे पदाधिकारीसुद्धा होते. बाबासाहेबांच्या जीवनाचा गंभीर अभ्यास केलेलं, त्याच्यावरती श्रद्धा ठेवणारे, बुद्ध धर्मालाही मानणारे. आणि नेमकं त्यांनी पुस्तक लिहिलं ते बाबासाहेबांच्या ह्या ग्रंथालाच प्रश्नोत्तराच्या संदर्भामध्ये पुढे मांडलं. प्रश्न स्वतः विचार केला, मग बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं ते उत्तर सांगून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्यांनी बुद्ध धर्म पुढे मांडला. आणि त्याला आधार घेतला बाबासाहेबांच्या ग्रंथामधल्या एका लेखाचा. बाबासाहेबांनी परिचय म्हणून जे एक छोटंसं प्रकरण सुरुवातीला लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, दुसरा प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केला आहे. बुद्धाच्या मूळ शिकवणी त्याचा अंतर्भाव होतो काय? हे सूत्र बौद्धांच्या मुळावरतीच आघात करते. जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्त्वज्ञान माणसाच्या काहीच उपयोगाचे नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार? जन्मापासूनच ते जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवी सुटका कशी होणार? त्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल? अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्य हा एक फार मोठा अडथळा आहे. कारण 4 आर्य सत्य मानवाला आशा नाकारतात. ही 4 आर्य सत्य बुद्धाच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात. ही 4 आर्य सत्य मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे, असा बाबासाहेबांनी प्रश्न विचारला. हाच उतारा त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितला आणि म्हटलं की बाबासाहेबांनी 4 आर्य सत्य नाकारली. आहे ना गंमत? त्यांचं नाव मी मुद्दाम सांगत नाही तुम्हाला, की माझे ते फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे आणि त्यांनी जेवढं ऐकायचं तेवढं ऐकलेलं सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचा विचार बदलला आता. याच ग्रंथात आपण ती पाहिलेली आहात. उदाहरणार्थ इथे बाबासाहेब म्हणतात, बुद्धाचं पहिलं प्रवचन, मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे तत्व होय.
हे सर्व जग दुःखानं भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म दुसरे तिसरे काही नाही. मानलं ना दुःख बाबासाहेबांनी, दुःखार्य सत्य, सरळ त्यांच्याच भाषेमध्ये सांगतोय मी, माझी भाषा नाही ते. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. आली 2 आर्य सत्य, मार्ग दाखवणं, दुःख निरोध पहिल्यानी, तिसरं तत्व पुढे मांडलं. आणि मग तो कसं करतो, हे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. तो आहे अष्टांगिक मार्ग, म्हणजे तिसरे आर्य सत्याला. तर बाबासाहेबांनी आपल्या पद्धतीनं आर्य सत्य मांडलेले आहे त्या ग्रंथामध्ये, याच ग्रंथात मांडलेले आहेत, मी बाहेरचं सांगत नाही आपल्याला. आणि तरीसुद्धा विद्वान लोकांचे गैरसमज आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या, हायली क्वालिफाईड लोकांचे. मेजॉरिटी बौद्ध आजही तेच करतात, 4 आर्य सत्य मानत नाहीत. अरे तो ग्रंथ आता काय बोलू नये ते बोलावं असं वाटतं. बाबासाहेबांनी ते लिहिलं आहे, ते कळण्याची तरी आहे का कुवत? खरंच आपल्याला कळतं एवढी ताकद आहे आपली? पण उद्या आपण उच्च शिक्षित आहोत, हायली क्वालिफाईड आहोत, उच्च पदस्थ आहोत म्हणून काही ठोकून द्यायचं? हे प्रकार सर्रास बौद्ध समाजामध्ये चाललेले आहेत. आणि उपासकांची कुवत नसताना उपासक प्रचारक बनलेले आहेत. उपासक नाही देऊ शकत नाहीत बुद्ध धर्माला, कारण तेच मुळात रोटी कपडा मकानमध्ये अडकलेले असतात. पाहिजे याच्यामधून काही सुटलेले नसतात. किती पाहिजे त्याच्यावर त्यांनी सिलिंगसुद्धा बसवलेलं नसतं. गडगंज कमवत जायचं आणि इकडे गडजंगंज बोलत जायचं धम्मावरती, असे 2 प्रकार आपल्याला एकाच वेळेस पाहायला मिळतात. काही लक्षात येतं आपलं? त्यांना नावं ठेवण्यासाठी मी बोलत नाही, परंतु त्यांनासुद्धा दृष्टी लाभ करून घेण्याची गरज आहे, सम्यक दृष्टी वाढवण्याची गरज आहे, त्या अर्थानं बौद्ध बनण्याची गरज आहे. सम्यक दृष्टीच आपल्याला कळली नाही तर आपल्याला पुढचं काही कळू शकत नाही. काही लक्षात आपल्याला? म्हणून ही पुढची जी काही अंग आहेत तिथे त्याहीपेक्षा अधिक जड आहेत. जेव्हा हे 4 आर्य सत्य कळायला लागतात तेव्हा मनुष्य सद्धम्माकडे ओढला जातो. अरे मला दुःख नको आहे, मला माझा मार्ग बदलायचा आहे, अधिक सुख मिळवायचं आहे, माझं जीवन मला बदलायचं आहे. ते बदलण्यासाठी बुद्ध हाच आदर्श माझ्या पुढे आहे आणि ते बदलण्यासाठी बुद्धानं सांगितलेलंच करायचं आहे. म्हणजे धम्माशिवाय मला दुसरं काही करायचं नाही. आणि हे करण्यासाठी ज्यांची मदत घेता येईल ती मदत मला घ्यायचीच आहे. आणि अशी मदत करणारा संघ आहे म्हणून संघाशिवाय काही माझं भागत नाही. त्यामुळं बुद्ध धम्म संघ माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे आणि त्या आदर्शापलीकडे मला माझं जीवन जगता येणार नाही याची त्याला खात्री पटते आणि बुद्ध धम्म संघाबद्दल पराकुटीची श्रद्धा निर्माण होते. ज्याच्याजवळ श्रद्धा आहे तो मनुष्य करायला लागतो, तो थांबत नाही. ज्याच्याजवळ श्रद्धा नाही तो करायचं टाळतो. हा अनुभव आहे. आणि आज आपल्याला पाहायला मिळतील की मेजॉरिटी बौद्ध टाळतात, टाळाटाळ करतात. जिथे शिकायला मिळेल तिथे शिकायला जात नाही, कारण आम्हाला माहीत आहे ना आता काय प्रवचन ऐकायची. मुला मग कधी कधी आमच्या ह्या कार्यकर्त्यांची दया येते. कार्यकर्ते इथे आवाहन करतात ना, एवढ्या चेअर आहेत आणि तेवढ्या भरून गेल्या पाहिजे. मला फार दया वाटते तेव्हा मनामध्ये. आता काय बोलायचं, कशाला बोलतात ते? ती जर भावना असती लोकांच्यामध्ये की मला माझं जीवन, बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धाच नाही, ते लोक येतील कसे धम्मप्रवचन ऐकायला सांगा मला? ते धम्माच्या संपर्कात येतील कशाला? येणारच नाहीत ते. म्हणून आजचा जो बौद्ध समाज आहे हा श्रद्धाहीन समाज आहे. फक्त औपचारिक सोयीस्कररित्या बौद्ध म्हणणार आहे, त्याच्याजवळ बुद्ध धर्माशी कुठलीही ओढ नाही, ते करून पाहण्याची कुठली त्याला इच्छा नाही. ही वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि जे लोक येतात, जे शिकतात, त्यांना आणखी उत्तेजित करता आलं पाहिजे. त्यांच्या हातून अशा प्रकारे वर्तन घडलं तर तेवढा तरी फायदा होईल, तेवढा तरी धम्माचा प्रचार होईल, तेवढं तरी निश्चितच धम्मक्रांतीचं कार्य आपल्या हातून घडेल.
या दृष्टीने आपण प्रत्येक गोष्टीकडे बघितलं पाहिजे. म्हणून मी उपस्थितीचा कधी विचार करत नाही. सोलापूरला घडलेली घटना सांगतो मी. जयंतीचा कार्यक्रम, मला तिथे फार महत्त्वाचा संदेश द्यायचा होता म्हणून मी तो कार्यक्रमाला गेलो. फॉरेस्ट एरियामध्ये जयंती. फॉरेस्ट एरिया त्या सोलापूरमधला बौद्ध समाजाचा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा एरिया. तिथल्या ग्राउंडमध्ये मांडव घातलेला, किमान तिथे 10-20 हजार लोक बसू शकतात. आणि जयंतीच्या कार्यक्रमाला सकाळी गेलो आम्ही. माझ्याबरोबर 2 स्थानिक पाहुणे होते, स्थानिक ऑर्गनायझर. आणि तिथे गेलो तर माणसाचा पत्ता नाही. मांडव घातलेला, डेकोरेशन केलेलं, स्पीकर वगैरे लावलेला, आणि संध्याकाळची वेळ, कोणाचा पत्ता नाही. एक मनुष्य उठला, त्यानं आपली अनाऊन्समेंट केली, तरी पत्ता नाही. आम्ही म्हटलं की वेळ झालेला आहे, पण जास्त वेळ थांबून चालायचं नाही. म्हणून आम्ही सभेला सुरुवात केली, अनाऊन्स केलं, सुरुवात केली. म्हटलं आता 325 तरी होऊ द्या. समोर किती माणसं बसली होती माहिती आहे आपणाला? 3.5. स्टेजवरती आम्ही 3 आणि समोर मांडवामध्ये 3.5. 3.5 यासाठी की 2 मोठी माणसं होती आणि 1 मूल होतं. आणि कार्यक्रम सुरू झाला. तरी माझा विषय मी तिथे त्यांना 1.5 तास समजावून सांगितलं. जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. किती लोक उपस्थित काही घेणं त्यांना नाही. ते 2 माणसं मोलाचे आहेत ना, ऐकतात म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? त्यांच्या तरी पद्धत काही टाका. तो काही तुमच्या अहंकाराचा मोठेपणाचा नाही, बाकीच्या बळीजावाचा प्रसंग नाही. तो कोणाला तरी शिकवायचं आहे ना, तुम्ही शिकवलंच पाहिजे. ते दुसऱ्या दिवशी आम्ही त्या वस्तीमधून चाललो होतो. घराघरातली माणसं येऊन नमस्कार करायला लागली. अरे म्हटलं आज काय भानगड झाली, काल कुठे गेले होते सारे? म्हणून दोन्ही सध्याने विचारलं, तुम्ही काल कुठे होता? नाही, ते आमच्या मंडळाच्या लोकांनी सांगितलं की या कार्यक्रमाला जायचं नाही. आमचे स्थानिक कार्यकर्ते त्यांनी बहिष्कार टाकला, म्हणून आम्ही कोणी कार्यक्रमाला आलो नाही. मग तुम्ही काय केलं? नाही मग आम्ही सारी माणसं आमच्या अंगणात बसून ऐकत होतो. म्हणजे आम्ही सारं भाषण ऐकलं, साऱ्या वस्तीनं ऐकलं, म्हणजे नुकसान काही झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्यांची भावना पूर्णपणे पलटून गेली. माफी मागायला लागले, आमचं चुकलं म्हणे, आम्ही कार्यक्रमाला यायला पाहिजे. माझी भाषा काय होती, तुम्ही ऐकलं ना जिथे आहात तिथे, बस माझं काम झालं. म्हणून आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये काम करावं लागतं. संख्येच्या मागे कधी पळू नका. संख्या नेहमी फसवी असते, धोका देणारी असते. जितका झगमगाट तितका धोका समजायचा, जितकं साधं तेवढं पक्कं समजायचं. ह्या 2 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्यालाही बौद्ध जीवन मार्गाकडे अग्रेसर होता येईल. तर सम्यक दृष्टीमध्ये पुढचे जे भाग आहेत ते अवघड आहेत. फक्त वाचून दाखवतो तरी आपल्याला ते कळायचे नाहीत. जरा मरण समुदय निरोध, जाती समुदय निरोध, भव समुदय निरोध, उपादान समुदय निरोध, तन्ना समुदय निरोध, वेदना समुदय निरोध, फस्स समुदय निरोध, षडायतन समुदय निरोध, नामरूप समुदय निरोध, विज्ञान समुदय निरोध, संखार समुदय निरोध, अविद्या समुदय निरोध, आसव समुदय निरोध. म्हणजे सम्यक दृष्टी पूर्ण होते 16 पायऱ्यानंतर. काय समजलं आपल्याला? अवघड आहे ना. म्हणून पहिलं तत्व तेवढं एकच समजलं तरी आपण त्या मार्गावरती आरूढ झालो. ते आहे कुशल आणि अकुशल. पहिला कर्मसिद्ध, आपण जे करतो त्याचा परिणाम होतोच, तो टळत नाही. आणि सुखकारक परिणाम होतो, दुःखकारक परिणाम होतो. कुशल आचरण केलं तर सुखकारक परिणाम होतो. म्हणून ज्यामधून सुख निर्माण होतं ते कुशल असं समजून चालायचं. दुःखकारक परिणाम झाला आपल्या वागण्याचा, अकुशल झाला. मला ते अकुशल करायचं नाही.
बस एवढी जिद्द आपण बाळगली तर आपला सम्यक दृष्टीवरचा त्या मार्गावरचा वाटचाल जी आहे ती सुरू झाली असं समजायचं. आणि नेमकं कुशल अकुशल समजणं हे जगातल्या मानवाला अतिशय कठीण जातं. काही लक्षात येतं? म्हणजे सम्यक दृष्टीचं पहिलंच पाऊल इतकं कठीण आहे जे एकाएकी कोणाला पटतं. मग काय राग येणारच, रागावलं पाहिजे. अरे येणार गोष्ट खरी आहे, येऊ देत असा थोडा थोडा, पण लक्षात तरी घे राग येतो तो चांगला नाही, तुम्हाला कमी करायचा, एवढं तरी करता येईल ना. पण तेही करायचं नाही, राग येतो मग स्वभावकच आहे असं म्हणून नाही चालायचं. म्हणून तमाम बौद्ध समाज आपल्याला जो मागासलेला दिसतो त्याचं कारण हे तो कुशल करायला तयार नाही. कुशल करायचं तर दान केलं पाहिजे, कुशल करायचं तर शील पाळलं पाहिजे, कुशल करायचं दुसऱ्याचा विचार केला पाहिजे, कुशल करायचं तर सर्वांच्या बरोबर जाण्याची इच्छा पाहिजे. म्हणून गटबाजी नाही, तुझं माझं नाही, भांडण तांटा नाही, ह्या साऱ्या गोष्टी बाजूला पडतात. म्हणून कुशलाची कास धरणं हे सम्यक दृष्टीतलं पहिलं पाऊल आहे. एवढं जरी आपण आज लक्षात ठेवलं तरी पुष्कळ झालं असं मी समजतो. आणि आपला वेळ झाले असल्यामुळं आता इथेच थांबतो. जय भीम.